नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा चॅनलवर. महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवाह पुन्हा एकदा आता तीव्र झाला असून हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी राज्याच्या विविध भागात जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली. हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला अनुकूल हवामान प्रणाली आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात ही स्थिती निर्माण झाली आहे. तर जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट. पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. राज्यातील घाटमाथ्याच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता हवामान विभागाने विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. रायगड व पुणे घाटमाथा या भागांमध्ये मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला असून येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि सखल भागात जाण्याचा टाळावा असा सल्ला देण्यात आला. सातारा, कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यातील घाटक्षेत्रातही जोरदार पावसाची शक्यता असून स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विदर्भातील जिल्ह्यामध्ये सध्या धोका सर्वाधिक पावसाचा आहे. पूर्व आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात नद्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आला. गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात विजांच्या कडकडाटासह 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. यासोबतच मुसळधार पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली. संपूर्ण विदर्भासाठी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला. अचानक येणाऱ्या पुरामुळे स्थानिक वाहतूक आणि शेती पिकांचं मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुढील 24 तास महाराष्ट्रातील हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं. तर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ इतरांना नक्की शेअर